दीपक शेठ सावंत पुरस्कृत हा संघ ठरलाय 6व्या क्रमांकाचा मानकरी नामदेव मार्के आणि त्यांची टीम आणि किरण दादा शेळके यांच्या शुभ हस्ते देतो आपण 6व्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम. अभिनंदन टीम मार्केवाडी, 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. आनंदाचे क्षण आहेत, हॅपी मोमेंट आहेत. पुन्हा एकदा वाकसच्या मैदानावरती मार्केवाडीने ट्रॉफी जिंकली, 6वा क्रमांक. अभिनंदन. अभिनंदन नामदेव, अभिनंदन टीम मार्केवाडी. त्यानंतर शंकर माळी साहेबांना विनंती करेल. शंकरजी माळी साहेब आपण या. आमदार चषक 2026 वाकसच्या स्पर्धेमधला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय वेदिका 11 सावळे संघ. गणेशदादा मोडक यांचा वेदिका 11 सावळे संघ ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी. कॅप्टन अँड टीम आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या आणि शंकरजी माळी यांच्या शुभ हस्ते ही 5व्या क्रमांकाची सुंदर ट्रॉफी वेदिका 11 सावळे संघाला आपण देत आहोत. गणेशदादा मोडक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत होता आणि नाईट टुर्नामेंटमध्ये अखेरकार यश त्यांच्या हातात आलं आणि आमदार चषक वाकसची स्पर्धा लकी ठरली. तो वेदिका 11 सावळे संघ ठरला 5व्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. जयवंत मोडक, ओम, साहिल या ठिकाणी येत आहेत. शंकरजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम वेदिका 11 सावळे संघाला प्रदान करतो. एक मिनिट थांबवतो तुम्हाला. साहिल काडे यांच्याकडून तुमच्यासाठी कॅश प्राइज आलंय. साहिल काडे यांच्याकडून तुमच्यासाठी कॅश प्राइज आलंय. पाचवा क्रमांक आहे वेदिका 11 सावळे संघ. अभिनंदन गणेशदादा मोडक अँड टीम. धन्यवाद शंकरजी माळी साहेब. साहिल खाडे, थँक्यू सो मच साहिल. विजयाची पहाट सकाळ व्हावी आणि आपलं इन्कम सुरू व्हावं यापेक्षा आनंद काही नाही. थँक्यू सो मच. चला जाऊया. त्यानंतर नंदकुमारजी गाडे साहेबांना विनंती करेल. नंदकुमारजी गाडे साहेब आपण या. 4था क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे देणार आहोत आणि 4था क्रमांकाचा मानकरी ठरलाय. कित्येक स्पर्धा या टीमने खेळल्या, डेच्या असेल नाईटच्या असेल. खरं तर याच वर्षी या संघाने खरं तर दमदार क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि पहिल्याच वर्षामध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये पहिली ट्रॉफी जिंकली. तो 4था क्रमांकाचा मानकरी आहे वादळ क्रिकेट संघ नसरापूर. टाळ होऊन जाऊ द्या. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट या संघाने जिंकलेली आहे आणि वादळ क्रिकेट संघ नसरापूर रोशन जयेश येत आहेत आणि नंदकुमारजी गाडे यांच्या शुभ हस्ते 4था क्रमांकाची आमदार चषकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम वादळ क्रिकेट संघ नसरापूरला आपण देतोय. अभिनंदन नसरापूर संघ. अभिनंदन कॅप्टन रोशन जयेश. त्यानंतर आपण आता आपण बेस्ट फिल्डरचं पारितोषिक देणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक कूलर आहे. तर मी आधी चेतनला विनंती करेल बेस्ट फिल्डरचं पारितोषिक देण्यासाठी. चेतन आपण या. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय ज्या खेळाडूने खूप छान फिल्डिंग केली. बाउंड्री लाईनवरती प्रत्येक मॅचमध्ये तो उभा होता. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या, कॅचेस पकडल्या. तो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय धामोते संघाचा राहुल राणे. राहुल राणे ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आकर्षक ट्रॉफी आणि कूलर देऊन आपण राहुल राणेला इथून सन्मानित करतो. राहुल या. खूप छान फिल्डिंग केली, कॅचेस त्याने पकडल्या, बाउंड्री त्याने अडवल्या आणि चेतनच्या शुभ हस्ते आपण राहुल राणेला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब, आकर्षक कूलर. राहुल खूप खुश आहे कारण फर्स्ट टाइम त्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड. राहुल काय सांगशील, किती आनंद आहे. फर्स्ट टाइम तू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरला. 48 टीममधून तू बेस्ट फिल्डर ठरलेला आहे. काय सांगशील? नक्कीच बोलण्याची मला संधी दिली, सर्वांचा आभार मानतो. आयोजन खूप मस्त होतं आणि आम्ही प्रयत्न केला असता एक नंबर करता. कुठेतरी आगे सगळे दिवस सारखे नसतात, आगेपिछा असतो थोडाफार, पण आयोजन खूप मस्त होतं. असंच आम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही संधी देत राहा. आम्ही असं सोनू करू. धन्यवाद.
टाळा होऊन जाऊ द्या राहुलसाठी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. तर मी चंद्रकांतजी मोरे यांना विनंती करेल, चंद्रकांतजी मोरे साहेब आपण या. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय फायनल नाईटमध्ये. आजच्या लॉट्समधून जो संघ पुढे आला, खरं तर एक अशी मॅच होती जिथे 17 धावा सुपर 6 हा टप्पा पार होईल की नाही असं वाटत होतं आणि टॉप 3 मध्ये दाखल झाला. तो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अमोल विर्ले साहेबांचा स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते हा संघ. टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी. अमोलजी विर्ले साहेब आणि टीम धामोते तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आमदार चषकाची आणि रोख रक्कम आपण तृतीय क्रमांकाची स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते अमोलजी विर्ले साहेब ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आलेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम धामोते, अभिनंदन. त्यानंतर आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देणार आहोत. तर बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्यासाठी मी जॉन्टी दळवी अण्णांना विनंती करेल. अण्णा आपण पुढे आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. आकर्षक कूलर आणि ट्रॉफी घेऊन या. जॉन्टी अण्णा आपण लवकर या प्लीज. आणि भरपूर असे बॉलर होते ज्यांनी खरं तर खूप छान बॉलिंग अटॅक केला. खरं तर हे पारितोषिक आधी देण्याआधी खरं तर ज्याने या स्पर्धेमध्ये कन्सिस्टंट बॉलिंग केली, प्रत्येक ओव्हरमध्ये कमी धावा दिल्या, आधी त्या एका बॉलरसाठी टाळू द्या. सगळ्याच टीमच्या बॉलर एक बॉलर सगळ्यात भारी होते, पण ज्याने खरंच कमी धावा प्रत्येक मॅचमध्ये दिल्या. आधी साहिल खाडेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, साहिल खाडेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर धामोतेचा एक बॉलर होता, त्याने सुद्धा मेडन ओव्हर टाकली, त्या परेशसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. पण काउंटिंगनुसार ज्याच्या नावावरती सर्वाधिक विकेट आहेत तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय चिंचवली संघाचा सुजल. 10 विकेट 4 मॅचमध्ये त्याच्या नावावरती आहेत. आणि जॉन्टी दळवी अण्णांच्या शुभ हस्ते आकर्षक कूलर आणि ही आकर्षक ट्रॉफी आपण देतोय. हॅपी मोमेंट सुजलसाठी. फर्स्ट टाइम तो देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होतो नाईट टुर्नामेंटमध्ये. चिंचवली संघाच्या इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण सुजल ठरलाय 10 विकेट 4 मॅचमध्ये त्याने कमावल्या आणि फर्स्ट टाइम त्याला आकर्षक कूलर आणि ही ट्रॉफी. जॉन्टी दळवी अण्णाही तेवढेच खुश आहेत की एक नवोदित खेळाडूला आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देतोय. कॉंग्रॅच्युलेशन सुजल, अभिनंदन. सुजल काय सांगशील, पहिल्यांदा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब मिळतोय. मला तर सध्या खूप छान वाटतंय, कारण की मी पहिल्यांदाच बेस्ट बॉलर ठरलो या टुर्नामेंटचा. मला खूप खुश झालो मी. सुजल काय सांगशील, टीमने जो सपोर्ट केला, कॅप्टनने जो विश्वास टाकला, टीमच्या सपोर्टबद्दल काय सांगशील, की ज्याने तुला गोलंदाजी करण्यासाठी आधी खरं तर संधी दिली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कधी अप्स डाऊन्स येत असतात, कधी कधी बॉलरला रन्स येतात, पण तरी देखील टीमने जो सपोर्ट केला, टीमबद्दल काय सांगशील. टीमने मला बॉलिंगची चान्स दिली, मी तिथून त्यांना सोनं करून दिलं. खरं तर टीमने संधी दिली आणि संधीचं सोनं सुजल तू केलं. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय चिंचवली संघाचा सुजल. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेमध्ये. खरं तर बऱ्याच दिवसानंतर याही संघाने नाईट टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकली. तो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय SSC चिंचवली हा संघ. टाळ्या होऊन जाऊ दे SSC चिंचवली संघासाठी. आणि मी भाऊ शेळके यांना विनंती करेल की आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम या ठिकाणी प्रदान करण्यासाठी यावं. SSC चिंचवली हा संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रनरअप आमदार चषक 2026 वाकस या स्पर्धेचा SSC चिंचवली. केदार भगत, सनी भगत, अक्षय भगत, साहिल, सूरज, कॅप्टन सूरज यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला आणि SSC चिंचवली हा संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. हॅपी मोमेंट आहेत, आनंदाचे क्षण चिंचवलीसाठी. आमदार चषकाची नाईट टुर्नामेंटची ही ट्रॉफी. सूरज काय सांगाल, बऱ्याच
स्पर्धानंतर यश हातात आलं. सूरजकांत ॲज अ कॅप्टन म्हणून किती मोठ्या प्रमाणात आनंद आहे आणि टीमचा परफॉर्मन्स कसा झाला? बऱ्याच दिवसानंतर आम्ही नाईटच्या टुर्नामेंटसाठी क्वालिफाय झालेलो आणि टीम वर्क चांगला राहिला आमचा, त्याच्यामुळे आम्ही क्वालिफाय झालो. आणि सुजलने त्याच्याकडून अपेक्षित जी बॉलिंग होती ती बॉलिंग केली, साहिलने चांगली बॉलिंग केली. थोड्या फरकाने फायनल हारलो, त्याचं दुःख आहेच, पण कमबॅक करू पुन्हा. तर अभिनंदन, द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले SSC चिंचवली. चला आता 2 मेन पारितोषिक आहेत ते आपण इथे देणार आहोत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देणार आहोत. तर मी विवेक वैखरेला विनंती करेल, विवेक आपण या. बेस्ट बॅटरसाठी आकर्षक कूलर आणि ट्रॉफी आहे. बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये 5ही टीमचे बॅटर होते. तर आधी असा फलंदाज आहे ज्याने वैयक्तिक 41 धावांची इनिंग खेळली, तो दुसऱ्या क्रमांकावरती राहिला. 58 धावा 4 मॅचमध्ये ज्याच्या नावावरती होत्या. त्या नितीन विर्लेसाठी एकदा टाळ होऊन जाऊ द्या. 41 धावांची इनिंग त्याने खेळली होती, 58 धावा त्याच्या नावावरती होत्या. पण त्याच्याही पुढे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा केल्या 68 4 मॅचमध्ये, तो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. एनी गेसेस कोण असेल? सगळ्यांना माहिती आहे 4 मॅच आपापल्या टीमचा परफॉर्मन्स काय आहे. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय SSC चिंचवली संघाचा केदार भगत. सेमीफायनल मध्ये विजयाचा सिक्सर ज्याने मारला, 68 धावा पहिल्या 4 मॅचमध्ये सुपर 6 पर्यंत केल्या, तो केदार भगत ठरलाय SSC चिंचवली संघाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आमदार चषक वाकस या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आणि विवेक वैखरे वाकसचा हा उत्कृष्ट फलंदाज आहे, ज्याच्या शुभ हस्ते देतो आपण आकर्षक कूलर आणि बेस्ट बॅट्समनची ही ट्रॉफी. हॅपी मोमेंट आहेत केदार, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. बऱ्याच दिवसानंतर केदारची बॅट तळपली आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आहे. केदार काय सांगशील? वाकसची स्पर्धा कितवी बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आहे? काही आकडा आम्हाला कळेल का? 4थी 5वी असेल, पण काय खूप आनंदी आहेत आम्ही, कारण की भरपूर दिवसातून आम्ही क्वालिफाय झालो आणि आमच्या टीमचा सपोर्ट आणि आमचे सगळे प्लेयर चांगले खेळले, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. नवीन बॉलर होता, त्यांनी पण आम्हाला चांगली साथ दिली. आता पुढे अजून आम्ही कमबॅक करू. येस, अभिनंदन. हा होता केदार भगत जो ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. चला त्यानंतर आता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देणार आहोत. खरं तर एक खेळाडू असा होता जो ना बेस्ट बॅट्समन ठरला ना प्लेअर ऑफ द सिरीज ठरला, पण तो दोनही रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिला. खरं तर प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये 2 खेळाडू होते ज्यांच्यामध्ये भरपूर रस्सीखेच झाली. तर एक खेळाडू होता ज्याच्या नावावरती धावा होत्या 58, विकेट घेतले होते त्याने 5. जर एका विकेटला 3 पॉईंट आपण ठेवले तर 5-15 58 म्हणजे 73 पॉईंटवरती तो दुसऱ्या क्रमांकावरती राहिला. तर नितीन विर्लेसाठी एकदा टाळ होऊन जाऊ द्या. दोनही बक्षिसांसाठी तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आणि त्याच्याही पुढे ज्याच्या नावावरती टोटल पॉईंट आहेत 86, तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय. आपण आधी सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ दळवी यांना विनंती करू की स्मार्ट LED TV घेऊन या, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ती ट्रॉफी घेऊन या. आणि 86 पॉईंटने नितीन विर्लेच्या पुढे 13 पॉईंटने जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय, मॅन ऑफ द सिरीज, आकर्षक ट्रॉफी आणि स्मार्ट LED TVचा मानकरी ठरलाय मार्केवाडी संघाचा संदीप मार्के. कॉंग्रॅच्युलेशन संदीप, तुफानी बॅटिंग केली संदीपने. 86 धावा 86 पॉईंटने तो प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होते, सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते संदीप मार्केला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आणि स्मार्ट LED TV. संदीप त्याच्याच हायलाईट मात्र आता याच TVने खरं तर तो बघेल. अभिनंदन संदीप. संदीप, मॅन ऑफ द सिरीज स्पेशल पारितोषिक, असं काय सांगशील की हे यश तू कोणाला डेडिकेट करशील किंवा या यशामागे खरं तर ज्यांचा हात आहे त्या सगळ्यांच्या बद्दल काय सांगशील? हे यश मी माझं संपूर्ण टीमला डेडिकेट करतो, कारण त्यांच्यामुळेच मी
कुठलीही मॅच एकटा प्लेयर किंवा एखादा खेळाडू जिंकत नसतो. संपूर्ण टीमचा सहभाग असेल तरच आपण कुठलीही स्पर्धा किंवा कुठलीही मॅच जिंकू शकतो. तर टीमने मला माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी साध्य करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आम्हाला थोडं अपयश आलं. दुःख आहे याचं, पण आनंद देखील आहे की सिरीज मला मिळाली. तर धन्यवाद आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आयोजन तर फार छान होतं. अचानक एंट्री मिळाली आम्हाला. आधी तर आमची टीमची एंट्री नव्हती, परंतु धन्यवाद पुन्हा एकदा की आम्हाला खेळण्याची संधी दिली. चला अभिनंदन. संदीप मार्के ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. स्मार्ट LED TV आणि ट्रॉफीने आपण त्याला सन्मानित केलं. आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी दिली जाणार आहे. आणि आणखीन एक खरं तर 135वी जयंती आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंचशील नगर वाकस यांच्या वतीने एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रतिमा देखील भेट दिली जाईल. ती प्रतिमा सुद्धा घेऊन आणि चॅम्पियन पदाची ट्रॉफी आणि रोख रक्कम त्या टीमला दिली जाईल. 48 संघ, 6 रात्रींचा प्रवास आणि आमदार चषक 2026 वाकस या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय JS खाड्याचा वाडा हा संघ. संपूर्ण टीमला विनंती करेल, नागेश दिघे दादा, अमर, सगळ्यांनी या. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, विजेते पद, पहिला क्रमांक JS खाड्याचा बाडा. खतरनाक परफॉर्मन्स या टीमचा राहिला. पहिल्या दिवशी क्वालिफाय होणारा संघ होता JS खाड्याचा पाडा आणि पहिल्या ट्रॉफीने विजेता देखील ठरलाय JS खाड्याचा पाडा. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, विजेतेपद, पहिला नंबर. आनंदाचे क्षण. नागेश दिघे यांची मेहनत, आज टीम यशस्वी झाली आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी रोशन शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर पंचशील नगर वाकस यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा चॅम्पियन संघाला इथून प्रदान केले जाते. नागेश दिघे दादा, टीमने जो परफॉर्मन्स केला काय सांगशील? कारण सगळ्यात अनुभवी म्हणजे नागेश